दिसणारी ही आहे ए पॉल. पॉलला अटक करण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिलेनं नेमकं काय केलंय. तर नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर मुंबईत अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत वेगवेगळे पथकं स्थापन करण्यात आलेले आहे आणि वेगवेगळ्या रॅकेट्सचा शोध घेतला जातोय आणि ड्रग्ज सप्लायरला ताब्यात घेतलं जातंय. अधिकाधिक चौकशी केली जाते आणि याच मोहिमेतून आणखीन एक मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीला आलेलं आहे. टिटवाळ्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीतील आलिशान घरातून तब्बल 6 कोटी रुपये किमतीच्या 5000 एक्सटेन्सी गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहे आणि याच प्रकरणी ए पॉल या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. टिटवाळ्यातील आलिशान सोसायटीमध्ये ही महिला राहते. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकानं साकीनाका इथं केलेल्या छाप्यानंतर पुढे आली आहे. पोलिसांनी प्रथम 200 एक्सटेन्सी गोळ्यांसह इरफान अन्सारी याला अटक केली होती. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली आणि या चौकशीतून सुफियान नावाचा दुवा जो आहे तो समोर आला. त्यानंतर पोलीस या सुफियानपर्यंत पोहोचले. दरम्यान पॉल ही पहिले डान्स बारमध्ये काम करत होती. त्यानंतर ड्रग सप्लायच्या व्यवसायामध्ये ती उतरली. तिची 2 लग्न झालेली आहे. एका पतीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की हीच ती सोसायटी आहे ज्यामध्ये पॉल राहते. या आलिशान सोसायटीमध्ये तिचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली आहे. खरं तर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असा अंदाज पॉलनं बांधला होता आणि त्याच दृष्टीनं तिनं घरामध्ये मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवला होता. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सलग 3 दिवस तांत्रिक पुरावे जमा केले आणि त्यानंतर लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे हा तपास केलेला आहे. हे पथक अखेर टिटवाळ्यातील तिच्या राहत्या कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचलं. रात्री पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला, कारण पॉलच्या घरातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा आढळला. जप्त केलेल्या एक्सटेन्सी गोळ्यांवर मर्सिडीज डॉलर यासारखी चिन्ह कोरलेली आढळली. यापूर्वी नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात सुद्धा अशाच चिन्हाच्या गोळ्या जप्त झाल्या होत्या. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सप्लाय नेटवर्क असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. पॉलकडून 4 ते 5 मोबाईल फोन आणि 7 ते 8 सिम कार्ड जप्त करण्यात आले. ड्रग्ज सप्लायसाठी ती वेगवेगळे क्रमांक तात्पुरत्या स्वरूपात वापरत होती. पोलीस आता तिच्या फोनमधील डेटा तपासत असून यामधून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होतीये. या प्रकरणात आणखीन काही आरोपी आहेत का किंवा अजून याचे कुठे कुठे कनेक्शन आहे त्या संदर्भात सुद्धा पोलीस तपास करतायत. दरम्यान काही दिवसांपूर्वी गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात कल्याणमधील एका हाय प्रोफाईल सोसायटीमधून ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी आनंद पटेल नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे आता हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये ही ड्रग्ज प्रकरणी छापे टाकले जात असून कल्याण आणि टिटवाळा परिसर पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. दरम्यान या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.